बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. प्रकरण दुसरे. नागवाडी गावचा नवीन दिवस उजाडला. नवीन दिवसाबरोबर गावात वेगवेगळ्या घटना घडतच असत. गावकऱ्यांना ते नवीन नव्हतं, त्यांना त्याची आता सवय झाली होती. कोवळ्या उन्हातच वस्तीवर अण्णा पाटील मिशीला ताव देत बाजल्यावर ऊन शेकत बसले होते. शेजारीच त्यांच्यात नेहमी कामाला असणारा त्यांच्यातला गडी संपा आरावर कणसं भाजत होता. मिशीवर ताव देणाऱ्या अण्णा पाटलांच्या डोक्यात नको असलेल्या कारस्थानाने थैमान घातलं होतं. सदा सर्वदा कोणाला कसा खोडा घालायचा हाच त्यांच्या डोक्यात विचार येत असायचा. आणि खास करून आपल्या भावकीतल्या सूर्याजीचं त्यांना जन्मात कधी बरं वाटलं नव्हतं. काहीतरी करून सूर्याजीला ताप द्यायचा असाच त्यांचा हेतू असे. हे संप्या, इकडे या म्हणून अण्णांनी संपाला हाक मारली. जी जी अण्णा म्हणत संपा हातातलं काम सोडून लगबगीनं अण्णांच्या जवळ येऊन उभा राहिला. काय करायला लागलाय रे अंड्याच्या? अण्णा कणस भाजत होतो तुम्हासनी, संपा अण्णांना म्हणाला. तोंड वाकडं करून अण्णांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणाले, ह्याला इशा नाहीस, वैरणीचं काय केलंस? माझी बैल उपाशी मारतोस का काय आजच्याला? वैरण काढूनच आलूया आणि पाणी बी दावले या समद्या मसरासने. आणि इकडे कणस. संपाने अण्णांना कणसे दिली आणि गोठ्यात निघून गेला. अण्णांच्या मारक्या बैलांच्या पुढे जाण्याची सहसा अण्णांशिवाय इतर कोणाची छाती होत नव्हती. अगदी रोज बोलीवर असणाऱ्या गड्या माणसांची सुद्धा. मुलखाची मारकी बैलांना फक्त दावणीतच कासरावं व्यसन असायची, नाहीतर इतर वेळी विना व्यसनीचीच. पाटलांच्या जमिनीच्या पट्ट्या एकाला लागून एक अशाच होत्या. एकमेकांच्या बांधाला बांध असल्याने त्यांच्यात आधेमध्ये कुरकुर व्हायची, पण गावातील काही प्रतिष्ठित त्यांच्यात मध्यस्थी करीत असत. पण अण्णांनी असा काही चावटपणा केलाच तर त्यामध्ये कोण भाग घेत नसे. राज रोज कोणाच्या पण उभ्या पिकात वैरणीत अण्णा पाटील आपली बैल सोडत असत. मारकी बैल आणि त्यांना व्यसनी नसल्याने कोणी त्यांना आवर घालायला पुढे धसावत नसे. एखाद्याच्या शेतात बैल सोडली तर ती जोगावल्याशिवाय अण्णा त्यांना शीळ मारत नव्हते. अण्णा पाटलांच्या एका शिळेमध्येच बैल वस्तीवर मागे फिरत असत. बराच वेळा सूर्याजीलाच या गोष्टींना सामोरे जावे लागत असे, कारण अण्णांना लागून पाटलांच्या बुडक्यात जास्त शेताचा तोच मालक होता. अण्णाच्या करवी होणाऱ्या पिकाची नासाडी सूर्याजीला बघवत नसायची, पण वादाला कारण नको म्हणून सूर्याजी नेहमी शांत असे. अशीच एक दिवस अण्णा पाटलांना हुक्की आली आणि सूर्याजीच्या शेतात पुन्हा बैल सोडायचा आसुरी विचार अण्णा पाटील करू लागले. पण यावेळी सूर्याजी पुरता सावध होता. त्याने हेरूनच ठेवले होते, काय पण होऊ दे, अण्णाची बैल आता कोंडवाड्यात नेहून डांबायचीच. त्या दिवशी अण्णांनी संपाला सांगून बैलाची दावी सोडून घेतली आणि स्वतः पुढे होऊन व्यसनी सोडवल्या. नुसत्या कासऱ्यावर अण्णा बैल घेऊन वस्तीवरून खाली उतरले. ते सरळ सूर्याजीच्या वताच्या तुकड्यात आले. पावसाचा तुटवडा जाणवत असल्याने सूर्याजी एखाद्या तुकड्यात जनावरांना गवताची वैरण करीत असे. जनावरांचा गोतावळा जास्त असल्याने दिवसात एक गाडी भरून वळण काढायला लागायची आणि तेवढी वैरण हिरा स्वतः एकटी काढायची. अण्णा त्याच वावरात बैल घेऊन आले. बाजूलाच हिरा वैरण काढीत होती. अण्णांना त्याची पर्वा नव्हती, कारण रक्तात भिनलेली मुजुरी त्यांना गप्प बसून देत नव्हती. अण्णांनी बैलाचे दावे गळ्यातून मोकळे करून घेतले. एकदा बैलांच्या अंगावर हात फिरवला आणि हिराला बघून न बघितल्यासारखं करून तिथून पसार झाले. अण्णांचा हा कारभार हिराने लांबूनच बघितला होता, पण अण्णाच्या हत्तीसारख्या बैलांच्या पुढ्यात जायचं गड्या माणसाच्या धाडच नव्हतं. ही तर बाई माणूस एकटी काय करणार. पण हिरा चाणाक्ष होती. ती तडक उठली आणि वस्तीवर आली.
घडलेला प्रकार सूर्याजीला सांगितला. कायमचाच या अण्णाच्या बैलांचा बंदोबस्त करा हे सांगायला सुद्धा ती विसरली नाही. हिराचं बोलणं ऐकून सूर्याजी कशाचाच विचार न करता घरच्या बैलांची 2 मोकळी दावी हातात घेऊन वस्तीवरून बाहेर पडला. ते सरळ वताच्या तुकड्यात आला. अण्णांची बैल राजरोज वैरणीत चरत असलेली बघून सूर्याजीची डोक्याची शीर उठली. काय करायचं त्याला समजेना. तरीही आज न्याट करून अण्णा पाटलाची बैल धरायचीच आणि कोंडवाड्यात दांबायचीच असा त्यानं मनाशी पक्का निर्धार केला आणि बैलांच्या जवळ आला. सूर्याजीला बघून बैल बिथरली, पायानं उकऱ्या काढू लागली, कावरी बावरी होऊन अंगावर चाल करून येऊ लागली. पण सूर्याजी सावध होता. तालमीतल्या त्या लाल मातीत स्वतःला घुसळून घेऊन अंग कठीण व चपळ झालेला सूर्याजी सहजासहजी बैलांच्या तावडीत सापडणारा नव्हता. चालाकीने तो एका बैलाच्या मागे आला आणि चपळाईने फास केलेलं दावं बैलांच्या गळ्यात टाकलं. खास करून दावं ओढलं. तसं दावं एका बैलाच्या गळ्यात आवळलं. एक बैल वळचणीला आलेलाच. आता डाव होता दुसऱ्या बैलावर. पण पहिल्या बैलाच्या झटापटीत दुसऱ्या बैलाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं तो बैल सरळ सूर्याजीच्या मागून तिरका अंगावर आला आणि नको होतं ते झालं. बैलाने शिंग सूर्याजीच्या अगदी डाव्या बाजूच्या छातीजवळ मारलं. शिंग सूर्याजीच्या बंडीत शिरून छातीमध्ये घुसलं होतं. तशी रक्ताची धार लागली. पण एवढं होऊन गप्प बसणारा सूर्याजी कसला. त्यानं धाडस करून पुन्हा फिरवून दावं टाकलं. यावेळी दावं बैलांच्या शिंगात अडकलं. पुढं होऊन त्यानं दाव्याला एक जोरात हिसडा दिला. तसे दावे बैलांच्या गळ्यात पडले. अण्णा पाटलांच्या दोन्ही मारक्या बैलांना दावं लावायला सूर्याजी यशस्वी झाला होता. त्यांचं समाधान सूर्याजीच्या घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. दोन्ही बैलांचे कासरे एक करून सूर्याजी त्यांना ओढू लागला. तालीवरून हिरा घडलेला प्रकार बघत होती. नवऱ्याला बैलाचं शिंग लागलेलं बघून कासावीस सुद्धा झाली. परंतु हे करणं गरजेचं होतं हेही तिला तितकंच माहिती होतं. घटकाभरातच सूर्याजी अण्णा पाटलांचे बैल घेऊन गावातल्या ग्रामपंचायत जवळच्या कोंडवाड्यात आला. इकडे अण्णा पाटील शीळ मारून मारून वैतागले. सूर्याजीच्या वैरणीच्या तुकड्यात सोडलेले बैल त्यांना कुठंच दिसत नव्हते. त्यामुळे अण्णा संतापून लाल भडक झाले. वस्तीवर जाऊन शिव्या देतच अण्णा संपाला म्हणाले, संप्या, मोहर होऊन बैल तेवढी बघ झाले का? बैल कुठं नजरला पडणार झाल्या ती? वैतागलेल्या आपल्या मालकाकडे बघून संपत एक क्षण त्यांच्या तोंडासमोर थांबला नाही. बैल कुठे गेल्यात हे शोधायला तो वस्तीवरून बाहेर पडला. अण्णा समजून गेले होते. आपल्या बैलांना कासरा लावायचं धाडस सूर्याजीनंच केलं असावं. असाच विचार करत ते तळमळत राहिले. पंचायतमध्ये फिर्याद नोंदवून सूर्याजीने अण्णा पाटलांचे बैल कोंडवाड्यात डांबले. ग्रामपंचायतीचा नियम असा होता, ज्या शेतमालकाच्या शेतात कोणाची जनावरे नुकसान करताना सापडली आणि त्या शेतमालकाने ती जनावरे धरून कोंडवाड्यात आणून डांबली तर त्याची नुकसान भरपाई जनावराच्या मालकाला रोख रक्कम या स्वरूपात द्यावी लागेल आणि ती रक्कम आता अण्णा पाटलांना द्यावी लागणार होती. अण्णा पाटलांची मारकी बैल सूर्याजी पाटलांनी कोंडवाड्यात डांबलेली वार्ता गावात पसरली. पूर्ण गाव कोंडवाड्याजवळ गोळा झाला. अण्णांच्या आसपासची 4-2 टाळकी सोडली तर सगळ्या गावाला हायसं वाटलं. कारण अण्णा पाटलांचा गावाला तेवढा तापच होत असे. लाल भडक रक्तानं माखलेली बंडी आणि धोतर सूर्याजीचा पराक्रम उघड उघड सांगत होता. सूर्याजी शांत होता. पुढे काय होणार होतं त्याला माहीत होतं, पण त्याला त्या गोष्टीची फिकीर नव्हती. धोत्राचा सोगा हातात घेऊन येणाऱ्या परिस्थितीला निधड्या छातीने सामोरं जायचं असा विचार करतच सूर्याजी आपल्या वाड्याच्या दिशेनं चालू लागला. ग्रामपंचायतीपासून ते वाड्यापर्यंत येईपर्यंत पूर्ण बंडी रक्तानं माखली होती. वाड्यात प्रवेश केल्याबरोबर सूर्याजी समोर त्याची आई उभी राहिली. रक्ताने माखलेली बंडी काढायला सांगून तिने बैलाचं शिंग लागलं होतं तिथे हळद लावली. तोपर्यंत हिरा वाड्यात परतली होती. झालेला प्रकार आपल्या सासूबाईला सांगितला होता. स्वतः स्वयंपाकघरात निघून गेली. सूर्याजीचा पराक्रम थोरात दादापर्यंत पोहोचला. रात्री बैठकीत समक्ष सूर्याजीलाच झालेला सविस्तर प्रकार विचारू
म्हणून ते शांत राहिले. इकडे सूर्याजी पाटील बैलाच्या लागलेल्या शिंगामुळे जास्त रक्त गेल्याने अशक्तपणा आल्यामुळे वाड्यातच विश्रांतीसाठी थांबला. जवळच त्याची आई त्याच्याकडे बघत डोळ्यांच्या कडा पाणावून उभी होती. येणारा प्रत्येक नवा दिवस सूर्याजीच्या आयुष्यात वादळ घेऊन येत होता. पण जोराच्या वादळात एखादी गवताची काडी जशी जमिनीशी एकरूप होऊन राहते, अगदी तसाच सूर्याजी मजबूत होता. यावेळी संकट एवढं मोठं होतं की सूर्याजीलाच काय, उभ्या महाराष्ट्राला ते सोसायचं होतं. सुका दुष्काळ. 1972 साली महाराष्ट्रात सुक्या दुष्काळाचे सावट पसरले होते. सावकार व बड्या शेतकऱ्यांचे धान्याचे कोठारे मोकळी पडू लागली. ओसंडून वाहणाऱ्या नद्यांना ग्रहण लागलं. होत्याचं नव्हतं झालं. जास्त जमीन असणारे अगदी रोजगार यासारखे राबू लागले. अक्षरशः गावातली प्रतिष्ठित मंडळी सुद्धा गावात होणाऱ्या सहकारी रस्त्याच्या कामाला जाऊ लागली. सूर्याजीने आपली राहिलेली बैले विकून 2 उमदी बैल रस्त्याच्या कामाला दगड व मुरुम भरण्यासाठी लावली आणि स्वतः सुद्धा तिथे राबू लागला. पण गडगंज संपत्तीचा धनी असलेल्या सूर्याजीला ही दुसऱ्याच्या राबणुकीची कामं करणं कमीपणाचं वाटत होतं. म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला. आपल्या शेतात वताच्या तुकड्यात विहीर काढायचा. पण हे वाटतंय एवढं सोपं नव्हतं. नागवाडीत थोरात दादाने अशाच काही बोटांवर मोजण्याजोग्या लोकांच्या विहिरी होत्या. नाहीतर पावसाच्या जीवावर सगळी शेती असायची. संध्याकाळ होत येत होती. सूर्याजीची आई सूर्याची वाट बघत दरवाजात उभी होती. सूर्याजीचा अजून पत्ता नव्हता. म्हणून तिने हिराला आवाज देऊन विचारला, हिरे, जी आई साहेब, तुझा दालला अजून कसा नाही आला ग? येत्याल, नदीला गेला असतील. हिराच्या उत्तरानं सूर्याजीची आई काहीही बोलली नाही. ती पुन्हा सूर्याजी येण्याची वाट बघू लागली. नेहमीच्या सवयीप्रमाणे सूर्याजी आज जरा जास्त वेळ तालमीतल्या आखाड्यात सराव करीत होता. रामा, शिरपा, तात्या आणि अशीच अंगाने पिळदार असलेली तावातली पोरं आखाड्यात लढती करून घामाघूम होऊन अंगावर माती माखून गार होत होती. नागवाडीचा आखाडा म्हणजे एक प्रसन्न अशी वास्तू होती. मानेपर्यंत येईल एवढा मोठा हौद होता. 4 ते 5 पकडी त्यामध्ये होत असत. तेल, तूप, दूध, कापूर अशा खुराकाने तृप्त झालेल्या तांबड्या मातीला एखाद्या हरिणीच्या नाभीतून उत्पन्न होणाऱ्या कस्तुरीसारखा वास येई. बाभळीच्या लाल भडक लाकडापासून तयार झालेले लाकडी खांब व त्यावर नक्षीदार एकमेकात गुंतलेली कौले यातच सूर्याजी आणि सूर्याजी दोस्त मंडळी सराव करत असत. काय रे राम्या, आज दोस्त लईच मऊ पडला या. हा, एरवी आपल्या संग लढतीला वाघ असतो या. शिरपाच्या या बोलण्याने तालमीतल्या आखाड्याची शांतता भंग झाली आणि तात्या सूर्याजीकडे बघून फिदी फिदी हसू लागला. सूर्याजीने त्यांच्याकडे बघितलं आणि न बोलताच शांत राहिला. आधीच लढत करून पूर्ण अंग सुन्न पडलं होतं. कानावर, डोक्यावर हाताचे निब्बार ठोके पडून डोळ्यात रक्त उतरलं होतं. तांबड्या मातीचा अंगावर घामाने चिखल झालेला. अंगातून गरम वाफा निघत होत्या. शिरपा रामोशी आणि तात्या जाधव लढतीला लई नेटकी. तेवढीच ताकदीची ती. दुष्काळामुळे वैतागून किर्लोस्कर वाडीत नवीनच सुरू होत असलेल्या शेती अवजारे बनवण्याच्या कारखान्यात शिरपा व त्याची भाऊबंद जात असत. तात्या जाधव आणि रामा गावातच वेगवेगळी कामं घेत होती. ही मंडळी सूर्याजीची जीवाभावाची दोस्त. अडीनडीला यांच्यातला प्रत्येक जण एकमेकासाठी धावून येत असे. मोठा उसाचा घेऊन सूर्याजी बोलला, शिरपा, काय करायचं या दुष्काळाचं काय समजना घड्या. पाऊस पाणी झालं तर पिकं आहे ती, नाहीतर काय खायचं रे. हे डोसक्यात हेच घोलतं या बघ. म्हणून शान कुस्ती मेहनतीकडे बी ध्यान लागणार. पुन्हा एक क्षण आखाड्यात शांतता पसरली. कोणीच काही बोलना. तेवढ्यात रामा म्हणाला, गड्यांनो, लई कशाला मनाला लावून घेतायसा. 4 दिवस वाईट आलं म्हणून काय झालं, एवढं खचून चालतंय होय.
अरे करू की काहीतरी. रामाच्या या बोलण्यावर सूर्याजीला आधार मिळाल्यासारखं झालं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. विहीर कुणाला घेऊन काढायची? त्याला गडी माणसं पाहिजेत, त्यांना द्यायला पैसा पाहिजेत. ही सगळी शंका त्याच्या आखाड्यातच मिटली. गड्यांनो, तुम्ही असताना म्या कशाला खचतोया? तुम्ही असताना एक काय 10 हिरी काढू? सूर्याजीच्या बोलण्यानं सगळे चकित झाले. सूर्याजी काय बरळतोय त्यांना उमजत नव्हतं. ही बाब सूर्याजीच्या लक्षात आल्यावर त्याने सगळ्यांना विश्वासात घेऊन विहीर काढण्याचा निर्णय सांगितला. विहीर काढायच्या निर्णयानं सगळ्यांनाच बरं वाटलं, कारण दुष्काळामुळे पाण्याची अत्यंत गरज त्यांना भासत होती. रोज सूर्याजी बरोबर आखाड्यात एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या शिरपा तात्या आणि रामाचा सूर्याजीवर जीव होताच. पण सूर्याजी सुद्धा त्यांना कधी काही कमी पडू द्यायचं नाही, आणि म्हणूनच ही मंडळी सूर्याजीची विहीर काढायला तयार झाली. सूर्याजीने त्यांना विहिरीबाबत सविस्तर निर्णय सांगितला. लगेचच त्यांना झाला लागू, म्हणून या मंडळींनी सूर्याजीच्या विहिरीचा विडा उचलला. आखाड्यातील अंगावरची माती झाडून ही सगळी मंडळी नदीला आंघोळीला आली. अकराळ विक्राळ दुथडी भरून वाहणारी कृष्णामाई आज एखाद्या लहान ओढ्यासारखी वाहत होती. त्यातच या 4-5 दोस्तांनी धडाधड उड्या मारल्या आणि आंघोळ करून आपापल्या घरी परतली. सूर्याजीची आई त्याची वाट बघत वाड्याच्या दरवाजातच उभी होती. हे सूर्याजीच्या लक्षात आलं. तिची नजर चुकून सूर्याजी वाड्यात आला. हिराने दुधाने भरलेलं माप समोर धरलं आणि सूर्याजीला म्हणाली, एवढा वेळ काजी? आई साहेब राग राग करत होत्या. दुधाचं रिकामं माप खाली ठेवून सूर्याजी काहीतरी बोलणार एवढ्यात तिथं त्याची आई आली. त्याच्याकडे बघून त्याला म्हणाली, का रे इतका वेळ सूर्याजी? घरचा करता नव्ह तू? असं वागून कसं चालायचं? हसतच आईकडे बघत त्याने तिला खाली बसायला सांगितलं. ती खाली बसल्यावर सूर्याजी बोलू लागला, आई, डोसक्यात वताच्या तुकड्यात हिर काढायचा विचार करतोय. त्यासाठीनं आखाड्यात पोरासनी तयार करीत होतो. तुला काय वाटतंय, काढावी का हिर? आपलं बोलणं संपून त्याने आईकडे बघितलं. सूर्याजी आईच्या शब्दाबाहेर नव्हता. ती म्हणेल तीच पूर्व दिशा त्याच्यासाठी असायची. पिलाजीरावांच्या माघारी खूप कष्टाने तिने सूर्याजीला वाढवलं होतं. अगदी लहान सहान गोष्टी सुद्धा सूर्याजी तिला विचारल्याशिवाय करत नसे. विहीर काढायचा निर्णय तर महत्वाचा होताच, शिवाय घरच्या दुभत्या जनावरांचं पाणी नसल्यानं हाल हाल चालू होतं. आपल्या रानासाठी तुला काय बरोबर वाटते या ते तू कर बाबा. तुझ्या बाण लई कष्टातनं हे सगळं उभा केलं या. आता तुझं काम ते राखायचं आहे बघ. आईचं एवढंच बोलणं सूर्यासाठी पुरेसं होतं. एखादा चांगला दिवस ठरवून विहीर काढायचा निर्णय त्याने घेतला. विहीर काढायची जागा ठरवून सगळ्या दोस्तांना दाखवली. सूर्याजीची महत्वाकांक्षा बघून बाकीचे पण दोस्त मंडळी उत्स्फूर्तपणे तयारला लागली. फावडं, कुदळी, पारा अशी हत्यारं घेऊन सगळ्यांनी विहीर काढायला सुरुवात केली. जागेचं पूजन सूर्याजीने आईच्या व हिराच्या हातूनच केलं. थोरात दादा, सरपंच, कुंभार गुरुजी, रफिक चाचा अशी गावातली बरीच प्रतिष्ठित मंडळी विहिरीच्या जागेपूजनाच्या स्थळी उपस्थित होती. एवढ्या मोठ्या दुष्काळात विहीर काढण्याचा निर्णय म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्यच होतं. पण सूर्याजी आपल्या मतावर ठाम होता. वरच्या तालीवरून सूर्याजीच्या वताच्या तुकड्यात जमलेल्या जमावाकडे बघून अण्णा पाटील संपाला म्हणाले, काय रे संप्या, कसला रे ह्यो घोळका? माणसं काय एवढी गोळा झाल्या ती? जवळच गोठ्यात शेण घाण काढत असलेला संपा बोलला, अहो मालक, त्यो सूर्याजी पाटील रानात हिर काढायच्या नादाला लागला या. जागा पुजायला ती गोळा झाल्या ती. असं म्हणून पुन्हा संपा आपल्या कामाला लागला. अण्णा पाटील मिस्किल पण मोठ्याने हसले आणि तोंडातल्या पानाची पिचकारी मारून दात खातच माचावर बसले. अण्णांना सूर्याजीची रावणूक कधीच बघवत नव्हती, आणि त्यात विहिरीचा घातलेला घाट तर त्यांच्या डोळ्यात खुपतच होता.
भरीत भर म्हणून की काय दुर्गा रामोशी नावाच्या एका दरोडेखोराचा दरारा भागात वाढत होता. मूळच्या विटा खोऱ्यातला हा दुर्गा रामोशी मोठ्या सावकारांना लुटत असे. मग ते धान्य असो नाहीतर जनावरे, तो ती सरळ सरळ उचलून घेऊन जाई. इकडे विहिरीची खुदाई ताकदीनं चालू होती. दिवस जातील तशी विहीर खोदण्याचं काम जोमात सूर्याजीने धरून ठेवलं होतं. 102, 203 महिने झाले तरी अजून विहिरीला पाणी लागलं नव्हतं. पण एक दिवस तो आलाच. रामाच्या मारलेल्या कुदळीनं पाणी काढलं आणि 2-3 महिने चालल्या सूर्याजी व त्याच्या दोस्त मंडळींना यश मिळालं. विहिरीला चिक्कार पाणी लागलं. सगळी मंडळी खुश होऊन विहिरीच्या पाण्यात नाचू लागली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. सूर्याच्या डोक्यावरच्या सगळ्यात मोठं ओझं हलकं हलकं झालं होतं. आता रोज बोलीने रस्त्याच्या कामाला जाण्याची गरज नव्हती. जनावरांना मुबलक पाणी मिळणार होतं. विहिरीमुळं कित्येकांचे पाण्याचे प्रश्न सुटणार होते. पण सूर्याजीने काढलेली विहीर अण्णा पाटलांना डोळ्यात चांगलीच खुपली. पण करणार काय? पूर्ण गावाने सूर्याजीची करामत बघितली होती. सूर्याजीचा एवढ्या मोठ्या दुष्काळात हा निर्णय कौतुक करण्यासारखाच होता. त्यामुळं सूर्याजी पाटलांची गावात आता पत वाढली होती. दुष्काळात सुद्धा विहीर काढायचं खुळं धाडस सूर्याजी पाटील आणि त्याच्या दोस्त मंडळींनी करून दाखवलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.